देवाची आवडी आवडी देवा देवाची आवडी आवडी देवा देवाची आवडी आवडी देवा कैसा सोस जीवा पडे तरी कैसा सोस जीवा पडे तरी पडे तरी देवाची आवडी आवडी देवा संसाराची गोडी तुझी नाही संसाराची गोडी तुझी नाही तुझी नाही देवाची आवडी आवडी देवा भावरे दया सच्चिदानंदा विश्वमंगला तुझ्या कृपेचा सोहळा करी मज सोडवी अधर्म हातीचा स्वाधीन करी धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा योग नाही ज्ञान प्रकाश बुद्धीसी भक्ती उल्हास अंतरासी यमगमनाय देहासी शुद्ध भावया माझे वैखरी वसारे धर्म कीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझे मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची निर्णय सोय माझ्या अंतरीचा भाव कळू सकळा जरी विषय अत्यंत गहन पूर्णवादे केला सुगम तरी सद्गुरु कृपेण बुद्धी बुद्धे आता एवढेची वरदान द्यावे जी सेवका लागून जेणे हा जनता जनार्दन दोषे लगा आता श्रोत्यांची विनवणी करी तसे डोळी ठेवून चरणी मी बालक तुम्हाला कोणी सांभाळावे आता द्यावे जे अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोती सावधान भावे देवा बोला राजा धीराज रामचंद्र महाराज की जय। पूज्यदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र गुरुनाथ पारनेकर महाराज सद्गुरुनाथ परम पूजनीय डॉक्टर विष्णू महाराज सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ सद्गुरुनाथ आबा महाराजांच्या या मठामध्ये या श्रीराम मंदिरामध्ये श्रावण मास संकीर्तनासाठी ही सेवा मला प्राप्त झाली आहे आणि सेवेसाठी जो अभंग घेतलाय हा सद्गुरुनाथ डॉक्टर पारनेकर महाराजांचा हा एक वेगळा अभंग देवाची आवडी आवडीन देवा कैसा सोस जीवा पडे तरी आपण काल पाहिलं महा हे मी शब्द सांगितला श्रीमन महागणाधिपती सर्व गुणांची आपल्याला आवश्यकता नसते परमेश्वराच्या सर्व गुणांची एखाद दोन गुण जरी आम्हाला प्राप्त झाले सांगायचं तात्पर्य अगदी संक्षिप्त सांगायचं म्हटल्यानंतर त्याच्या पूर्ण स्वरूपाची आम्हाला काही गरज नाही म्हणून अंशात्मक
देवतेची उपासना सद्गुरू आम्हाला देत असतात. सद्गुरूंना हे माहित असतं की याची मागणी काय आहे, याला काय हवंय. अर्थशास्त्रामध्ये असतं ना, डिमांड सप्लाय. जशी डिमांड त्या पद्धतीचा सप्लाय. आमची डिमांडही पक्की पाहिजे. परमेश्वराकडे सप्लाय भरपूर आहे, पण जो सप्लाय आम्हाला होतो तो आमच्या जीवनात अप्लाय करण्याकरता उपासना. सद्गुरुनाथ महाराज अप्लाय करण्याकरता उपासना. एका शाब्दिक कसरती नाहीये की मला शब्दाला शब्द सप्लाय अप्लाय असं नाही. जे सप्लाय आहे ना ते आम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. म्हणून पॉवर हाऊस मधनं सप्लाय भरपूर आहे. 10 kV 15 kV. आता हा एरिया असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नुसतं वायर बघून सांगतो की साधारण इतके 10 kVचा लोड आहे, नुसतं वायर बघून सांगतो. पण 10 kVचा लोड हा पूर्ण एरिया करता आहे, पण माझ्या घराकरता वीज कितीशी लागणार. मग आपण त्या पॉवर हाऊस मध्येच डायरेक्ट कनेक्शन घेण्याच्या भानगडीत आम्ही पडलो तर ते संहारात्मक होईल. तळ्यामध्ये भरपूर पाणी, मी काल सांगितलं, तळ्यामध्ये भरपूर पाणी. शुची शुची गांग तोंडी, किती पाणी, भरपूर पाणी. शुची शुची गांग तोड्यावगे पाप ताप ही जाये, परंतु तेथे आहे बुडणे. माझ्या गरजेपुरतं पाणी काय, 1 ग्लास 2 ग्लास, 1 तांब्या 1 कळशी, इतकंच पाहिजे मला. नाही पण सगळ्या पाण्याची इच्छा करून जर मी तळ्यामध्ये जर उडी मारली तर माझ्या मृत्यूला ते कारण होईल. माझ्या मृत्यूला ते कारण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला अंशात्मकच हवंय. उपासना कशी आहे, त्या अंशात्मक देवतेची उपासना असते. म्हणून उपासना पारनेकर महाराजांनी इतकं सुस्पष्ट सांगितलंय की उपासना ही 99% उपासना आहे. आणि जिथे फक्त 100% शिवाय दुसरं काहीच नाही, त्याचं नाव भक्ती. त्याचं नाव भक्ती. संतांनी तर वर्णन केलंय भक्ती म्हणजे काय आणि उपासना म्हणजे काय. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय त्यांचा झाला विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा. आपला विषय नारायण आहे का? नाही, आपला विषय नारायण नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचाच विषय नारायण होतो. पूर्ण भक्ती मध्ये पर्सेंटेज हा विषय नाही. भक्ती पूर्ण आहे. नवे नवे ती त्रिपुटी आहे. भक्ती म्हणजे त्रिपुटी. त्रिपुटी कसली? भक्त, भक्ती आणि भगवान सद्गुरुनाथ महाराज. बाकी चौथा विषयच नाही. भक्त जो करतो तो, जे करते, जे त्याच्याकडनं केलं जात. मग तिथे ज्ञान अपेक्षित आहे का? नाही म्हणले. भक्तीमध्ये ज्ञान अपेक्षितच नाही. ज्ञानाची नाही गरज आहे.
भक्ती हा एक वेगळा विषय आहे. तिथे ज्ञान नको आहे. खूप जण म्हणतात की ज्ञानाची गरजच नाही. ज्ञानाची गरज नाही. आपल्या मित्रांचं जेवढं ज्ञान असतं आपल्या मित्रांचं जेवढं ज्ञान असतं त्याच्यापेक्षा आपल्या शत्रूंना आपल्याविषयी ज्ञान जास्त असतं. सद्गुरुनाथ महाराज त्यांना जास्त ज्ञान असतं. तिथे ज्ञान अपेक्षित नाही. नाही मला ते पटवून द्या मग मी भक्ती करीन, तो भक्त नाहीच. मला आधी पटवून द्या. आमच्या जुन्या शास्त्राप्रमाणे टोपी घातली पाहिजे प्रत्येकाने. टोपी प्रत्येकाने घातली पाहिजे. पुरुषांनी टोपी घातली पाहिजे. का नाही? मोठ्यांसमोर गोडगं बसायचं नाही, हे शास्त्रात नाही. मग ते आम्हाला पटवा, मग आम्ही टोपी घालू असा म्हणणारा आयुष्यात कधी टोपी घालत नाही. इतरांना घालतो भाग वेगळा. म्हणून पारनेकर महाराजांचं एक म्हणणं, आधी वाग मग विचार. आधी विचार मग वाग म्हटलं, त्याच्याकडनं कधीही वागणं शक्य नाही. वागणं घडणं अजिबात. आधी वाग. आपल्याला माहिती आहे का की हा देव आहे? आम्हाला नंतर ते कळत गेलं. म्हणून आम्हाला सांगितलंय, आई सांगते बाप्पाच्या पाया पड. ती पाया पडली तर ते मूलही पाया पडतो. मूल असं म्हणणं माझी आई पाया पडते ना, मग ती पण पाया पडते. म्हणून इथे फार महत्वाचा शब्द जन्माला येतो, स्वस्त श्रद्धा. श्रद्धा मेधाम धारणाम सदसस्वतीम अनुमतीम. म्हणतो की आपण थोडस चिंतन करत असताना चिंतनावर स्थिर होण्याकरता सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो. मला थोडासा वेळ सांगण्याकरता. ऍबस्ट्रॅक्ट असतो सगळीकडे. सगळीकडे परमेश्वर आहे. परमेश्वर सगळीकडे. मग सगळीकडे परमेश्वर आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी. आम्ही तर नारदीय कीर्तनात 100 वेळा याचा उल्लेख करतो. जळी स्थळी काष्टी पाषाणी. तो भरलाय, तो भरलाय, तो भरलाय, तो भरलाय. मग दाखवा बरं. दाखवता येतं का? दाखवता येतं? विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण परमहंसांना विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का? त्यांनी पाहिला असेल म्हणजे हो मी पाहिलाय. श्रद्धा फार महत्वाची. सगळीकडे तो भरलाय. सगळीकडे भरलाय. म्हणून मी एक शब्द सांगितला परवा, स्मरण. स्मरणानं प्रकट होत. तुला माहितीये भगवती कुंती मातेला तो मंत्र देण्यात आला. जो मंत्र दिला तो सिद्ध मंत्र होता. त्याला सिद्ध करावं लागलं नाही, मंत्राला सिद्ध करावा. तो सिद्ध मंत्र दिला होता. आणि सांगताना तिला असं सांगितलं होतं, हा मंत्र तू म्हटलास तुला प्रसाद मिळेल त्याचा, पण म्हटले घाई करू नको. घाई करू नको म्हटलं. परमार्थाला काय होतं आणि प्रापंचिकाला घाई फार होते. लवकर आत्ता पाहिजे. रात्री तूप खायचं, सकाळी रूप पाहायचं, असं आमची. म्हणून परत पंतांची आर्या आठवते. कृतांत कटका मन ध्वज जरा दिसो लागली. पुरस्सर गदा सगळे झगडिता तनु भागली. सहाय्य दुसरे नसे तुझ विणे बळे आगळा. नको जरी उताविळा स्वरी पुकापितो हा गळा. सद्गुरुनाथ महाराज. पण ती कुंती उतावीळ झाली होती. तिच्या लक्षात आलं नाही की आपल्याला जो मंत्र दिलाय तो सिद्ध मंत्र आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, उपासनेमध्ये सद्गुरू जो मंत्र जो देतात ना, ते बीज देतात. कारण मी 2 शब्द सांगितले, बीज आणि स्फोट. ते बीज देतात आपल्याला, पण ते सुपीक भूमीत पडलं तर ते उगवतं. जसं जमिनीला सुपीकता लागते, काळी जमीन असते, त्या काळ्या जमिनीमध्ये बी टाकलं की उगवतं पटकन. सगळीकडे उगवत नाही, सगळीकडे उगवत नाही, वाया जातं. म्हणून ती उतरणी झाली कोणती, तो मंत्र सिद्ध होता. गायत्री मंत्र सुद्धा सिद्ध आहे, पण जेव्हा उपनयनाद्वारे पिता त्या पुत्राच्या कानात तो मंत्र सांगतो, त्याचं शास्त्र असं की तो पित्याचा सिद्ध झाला असेल तर तो मंत्र देण्याचा अधिकारी आहे. होतो का असं? कुंडली गवरता 5व्या वर्षी उपनयन. कितव्या वर्षी? 5व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी. गुरुपद असतं, पाहावं लागत नाही. 5व्या किंवा 8व्या वर्षी. आमच्या पारनेकर महाराजांची 5व्या वर्षी मुंज झाली. 5व्या वर्षी मुंज झाल्यानंतर वडिलांनी कानामध्ये ओम भूर्भुवस्सुवं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य हा जो गायत्रीचा मंत्र सांगितला तो 5व्या वर्षापासून नाही. मग 8व्या वर्षी समजा उपनयन झालं अगदी, म्हणून 5व्या आणि 8व्या वर्षी 8 अधिक 12 वर्ष म्हणून 8व्या वर्षी मुंज झाल्यानंतर तो गुरुगृही जात असे. तो गुरुगृही जात असे म्हणून मातृभोजनाला माता रडत. कुंडली गवरता. माता का बरं रडत? जशी ही कन्या सासरी जाते तेव्हा सगळे रडतात की नाही? कन्या रडते, आई रडते, बाप, सगळे रडतात. पण या उपनयनामध्ये बाकी कोणी रडत नसे, फक्त आई रडत असे. कारण आईला आईचं दुःख माहितीये की हा जो आहे हा माझा पुत्र आहे, म्हणून त्याला मांडीवर, आता मांडीवर बसण्याचा सुद्धा शेवटचा तो विधी आहे. मांडीवर बसवायचा आणि मातृभोजन हा प्रकार आहे. हल्ली मातृभोजन पाहिलं तर ते ग्लॅमरच असतं. ते मातृभोजनामध्ये सगळे शूटिंग लागलं असते. त्यातला मूळ भाव आहे की हा 8व्या वर्षी याचा आता मी उपनयन करते, आता याला गुरुगृही पाठवावं लागणार. तेव्हा गुरुगृही सुद्धा काही जवळ नव्हतं, लांब होतं. 8 वर्षाचा तो जातो, 12 वर्ष तिथे गुरुगृही राहतो. गुरु मातेलाच आपली माता समजतो, सद्गुरूला आपला पिता समजतो. 12 वर्ष तिथे राहून स्नातक होतो, डिग्री होल्डर होतो. 8 अधिक 12 20 म्हणून पद्धत आहे. 20शी विद्या 30शी धन. 20 वयामध्ये विद्या प्राप्त करायची गुरुकडून. मग गुरु सांगतात आता हरकत नाही, तू स्नातक झालेला आहे. बघा किती गंमत असते. 8व्या वर्षी आई रडते, 20व्या वर्षी जेव्हा स्नातक होतो ना तेव्हा गुरु रडतो आणि गुरु माता रडते. 12 वर्ष पोटच्या पोरासारख्या त्या शिष्यावर संस्कार केले असतात. आता तो डिग्री घेऊन बाहेर जातो, ज्ञानार्जन झालं, आता अर्थार्जन करण्यासाठी तो बाहेर पडतो, तेव्हा गुरु माता रडते, गुरु रडतात. किती अंतःकरण आहे. हे सगळं आमच्याकडे प्लॅनिंग लागलेलं आहे. आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये हे प्लॅनिंग लावून दिलेलं आहे. म्हणून बघा 5व्या वर्षी मुंज झाली, 8व्या वर्षी मुंज झाली. 8 अधिक 12 20शी विद्या 30शी धन. धन प्राप्त सगळे झालं. मग आलं स्थळ, मग लग्न झालं, याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्याला मुलगा झाला. तो पुन्हा 5 वर्षाचा 8 वर्षाच्या होईपर्यंत वडिलांचं गायत्रीचं पुरस्चरण पूर्ण व्हायचं. कुंडली गवरदा. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगू शकतो. मी स्वतः रोज गायत्री मंत्राचं जप करत असल्यामुळे कॅल्क्युलेशन मी सांगू शकतो. आता पुरस्चरण म्हणजे काय? तेच 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 परत 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 करणे, त्याचं नाव पुरस्चरण. परत परत रोज नमन म्हणतात बुवा. कशाला म्हणतात? अरे ते पुरस्चरण रोज करावं लागतं. या पुरस्चरणामध्ये गंमत अशी आहे की संगीतामध्ये असं सांगितलं जातं
शास्त्रीय संगीतामध्ये की एक पलटा 8 वेळा म्हटला तर तो पाठ होतो. नमुना म्हणून ना तिलक कामत रागामध्ये अनेक वेगवेगळे पलटे. आवत घर आये, आवत घर आये, बालम मोरा सब मिल गाओ बजाओ. आवत घर आये, बालम मोरा सब मिल गाओ बजाओ. आवत घर आये, बालम मोरा सब मिल गाओ बजाओ. हे काय हा पडलाय. 8 वेळा म्हटला तर तो पाठ होतो. बघा आता आपण उपासनेकडे चाललोय, फार महत्वाचं आहे. 8 वेळा म्हटला तर तो पाठ होतो. 100 वेळा म्हटला तर तो पक्का होतो. शब्दाकडे लक्ष द्या. 8 वेळा म्हटला तर तो पाठ होतो. म्हणून वेदामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा संध्या घेतो गुरुजींकडनं 7 वेळा म्हणण्याची पद्धत आहे. 7 वेळा म्हटलं की चुटकी वाजवली की पुढची संध्या सुरू. 7 वेळा म्हटला तर तो पाठ होतो. 100 वेळा म्हटला तर तो पक्का होतो. 1000 वेळा म्हटला ना पक्का आणि पाठ आणि पक्का नवे त्या पलट्यातून तेज येतो. सद्गुरुनाथ महाराज बघा मी काय सांगतोय. आपल्या उपासने संबंधी आपण जर विचार करा, जे आपण जो मंत्र तोच मंत्र, काही वेगळा मंत्र आहे का? तो पाठ तर झालाय, पक्काही झालाय. नाही आता पाठ पक्क्याच्या पेक्षा थोडी वरची स्थिती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. ऊर्जितावस्था आली पाहिजे. ते जे आम्ही करतोय त्याच्यातनं तेज प्राप्त झालं पाहिजे आपल्यालाही आणि आपण कोणाच्या संपर्कावर त्यांनाही ते प्राप्त झालं पाहिजे. हा शेवटचा टप्पा आहे. म्हणून वडिलांचा मला सांगण्याचं तात्पर्य, वडिलांचा तो मंत्र सिद्ध झाल्यामुळे तो मंत्र मुलाला देत असत. म्हणजे काय म्हणजे सिद्ध झालेला मंत्र म्हणजे अगदी तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगू का? ड्राय सेल काय म्हणतात त्याला? ड्राय सेल. टॉर्च बॅटरी असते, त्यात काय टाकतो मी? सेल टाकतो की. सेल काय आम्ही तयार करतो का? आम्ही त्याला ऊर्जितावस्था देतो का? ते रेडीमेड तयारच असतात. ते काय करायचं? टॉर्च मध्ये घालायचे आणि प्रकाश पाडायचा. कुंडली गवळला त्याला सिद्ध मंत्र म्हटलेलं. तेव्हा वेगळं तुम्हाला काही करावं लागणार नाही. तरी बॅटरी दिली आहे ती तुमच्या टॉर्च मध्ये फिट करायची आणि तुमचं जे उपकरण आहे ते चालवायचं. त्याला सिद्ध मंत्र म्हटलं. पण ती गायत्री मंत्र हा सिद्ध झाला पाहिजे, आहे सगळं शास्त्र आहे. पण मुलाची गुंज ते बंद करा काका. पण लग्न ठरलं, गुरुजीकडे लोक येतात. पुढच्या आठवड्यात लग्न आहे गुरुजी. मग नाही माझी मुंज राहिली, सोड मुंज राहिली. सद्गुरुनाथ महाराज 5व्या वर्षी दिसणारा बटू. 5व्या वर्षी किती छान दिसतो बटू. वामन आहे तो प्रत्यक्ष. त्याच्या हातून ते तीर्थ घ्यायचं. वडिलांनी कौपीनवंतम खलु भाग्यवंतम 5व्या वर्षी 8व्या वर्षी असणारा बटू, त्याचं दर्शन घ्या. आणि हा 30-35 वर्षाचा धटिंगण बटू, त्याचं दर्शन घ्या. त्याचं पुढल्या आठवड्यात लग्न आहे आणि गुरुजींकडे आलेलं आहे. त्याचं काय सिद्ध होणार सांगा? कशाला मग करायचं? प्रयोजन काय? हे करायचं प्रयोजन काय? म्हणून परत सांगतो सगळं फिरून, त्या कुंतीला हा सिद्ध मंत्र तो दिला होता. मनात त्रायते ती मन. आणि त्या असं आहे, मंत्राचे अर्थ लावायचे नाही, त्याचा अनुभूती घ्यायची असते. हे असल्यामुळं अनुभूतीला वेळ लागतो.
घाई करू नको, उतावीळ होऊ नको. पण ती उतावीळ झाली. काय झाली? ती उतावीळ झाली आणि तो मंत्र म्हटला. तुम्हाला सांगतो, देवता सूक्ष्म रूपानं या विश्वात असल्यामुळं सगळीकडे त्या देवता आहेत. आपल्याला काय वाटतं तिथे त्या गाभाऱ्यात फक्त देवता नाही, सगळीकडे त्या देवता आहेत. देवतांच्या राज्य राहतो मानव, ईश्वराचे गाव दूर आहे. पांढरेकर महाराज म्हणतात, अरे देवतांच्या राज्यात आम्ही राहतो, पण ईश्वराचं गाव इथे ईश्वर थोडासा लांब आहे. महापर्यंत जायला वेळ आहे. पण आपण ज्याच्या राज्यात राहतो ती देवता ईश्वर, देवतांच्या राज्य राहतो मान. त्यामुळे तो सूर्याचा मंत्र म्हटला, आदित्य हृदय तो मंत्र म्हटला, सूर्यनारायण प्रकट झाला आणि प्रसन्न झाला. आज सूर्यनारायण मंदिरात जाऊन आलो म्हणून सद्गुरुनाथ महाराज तो प्रकट झाला. प्रकट झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला, फळ दिलं. आणि ते फळ दिल्यामुळे काय झालं? महाभारत घडलं. पुंडलिक वरदा, हे जर भूमिका तुमच्या लक्षात आली, गुरु बीज देत असतो, गुरु बीज देत असतो. पण बीजापासून स्फोटापर्यंत थोडासा वेळ असतो. एकदम तुम्ही स्फोट करायचा म्हटला ते इन्स्टंट असं बीज नसतं, ते त्याला वेळ लागतो. थोडासा वेळ लागतो. बम भोले हे आपण खूप वेळा ऐकतो, मंत्र आहे हा. आपल्याला असं वाटतं आम्ही बम भोले, काय आहे ते? मंत्र आहे. बम काय आहे? हे बीज आहे. म्हणून त्या बीजाला त्या ईश्वराचं अभिधान लावण्याची पद्धत आहे. ओम गं गणपतये नमः, ओम क्लीं कृष्णाय नमः, ओम द्राम दत्ता. म्हणजे बीज दिलं आणि कोणाचं बीज दिलं? त्या देवतेचं अभिधान पुढे लावण्याची पद्धत आहे मंत्रशास्त्रामध्ये. नामाचा मी अधिकारी नाहीये. नाम घ्यायला अधिकार लागतो, नाम घेण्यासाठी अधिकार लागतो. ज्यांनी ती त्रिपुटी पूर्ण केली आहे तो नाम घेऊ शकतो. भक्त, भक्ती आणि भगवान. भगवान गोपाल कृष्णाचं एक नाव आहे. काय नाव आहे? त्रिभंग. काय नाव आहे? त्रिभंग. सहज गुणगुणत होतो. त्रिभंग हे नाव आहे. 3 ठिकाणी त्याचं रूप समोर आणा म्हणजे मला काय सांगायचं लक्षात येईल. म्हणून भक्ती ही 100% पाहिजे. पण आमची एवढी 100% पक्की आहे का भक्ती? भक्त ऐसे जाण्याचे देही उदासाची अवस्था आहे का? आम्ही प्रापंचिक आहोत. प्रापंचिकामध्ये आम्ही, प्रपंचामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणून भक्तीपेक्षा आम्हाला उपासना दिली आमच्या सद्गुरू. उपासना करा. उपासनेला दृढता, शेवटपर्यंत दृढता. असं करता 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 तुला तिथपर्यंत पोहोचता येईल. म्हणून हा जो खरा भक्त आहे आणि उपासनेत खूप जमीन आसमानचा फरक आहे. 100व्या पायरीवर भक्ती मी काल सांगितलं. पारनेकर महाराज म्हणतात बाकीच्या ज्या 99 पायऱ्या आहेत त्या सर्व उपासनेच्या पायऱ्या आहेत. सर्व उपासनेच्या. बलोपासना कसली? व्यायाम करणं. काय समर्थांनी आम्हाला काय सांगितली? बलोपासना पण सांगितली. नुसती ती उपासना करू नका. सूर्यनमस्कार करा. काय संबंध आहे सूर्यनमस्काराला? तर आपण चिंतन केलं तर लक्षात येईल की सूर्यनमस्काराचा काय संबंध आहे उपासनेशी. तो काही नुसता शारीरिक व्यायामाचा प्रकार नाहीये. एवढं सुंदर चिंतन आहे त्याच्यावर. सूर्यनमस्कार काय? म्हणून सांगतो की जो खरा प्रेम करतो, हा जो भक्त असतो ना, हा इतका प्रेम करणार असतो परमेश्वरावर. आणि जो प्रेम करतो त्याला शेवटपर्यंत जाणीव होत नाही मी प्रेम करतोय. कोणावर प्रेम करतोय? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडनं निदान मी जे प्रेम करतोय त्याची दाद त्याच्याकडनं मिळेल अशी अपेक्षा असते. या भक्ताची ती अपेक्षाही नसते. सद्गुरुनाथ महाराज ज्याच्यावर प्रेम करतोय
त्याच्याकडनं काही अपेक्षाही नसते, निष्काम पद्धतीने प्रेम करतो, सर दुसरं काही नाही. देवा तूच मला पाहिजेस. किती अवघड आहे, किती अवघड आहे. पण आम्हाला तर असं नाही करता येत. आम्हाला अनेक प्रकारच्या आसक्ती आहेत. म्हणून जो उपासक आहे ना तो आसक्त असतो. आसक्त असलं पाहिजे. आसक्ती आहे म्हणून सर्व चाललंय हो. जगामध्ये जो व्यवहार चाललाय ना आसक्तीमुळे चाललाय. म्हणून पहिली आसक्ती कसली आहे? 11 प्रकारच्या आसक्ती आहेत. 11 प्रकारच्या. खूप जणांना वाटतं ते आसक्ती म्हणजे भक्तीचा. नाही नाही नाही, ते उपासनेत मोडतात. सद्गुरुनाथ महाराज या सर्व प्रकारच्या रूप आसक्ती, गुणानुवाद ही सुद्धा एक आसक्ती आहे. त्याचे परमेश्वराचे गुणगान करायचे, त्याच्यावर आसक्त होऊन त्याचे गुणगान करायचे. ही काय साधी आसक्ती आहे? हा उपासनेमधला भाग आहे. आम्ही भजन करतो, हे काय भक्ती आहे का? नाही नाही नाही, एक प्रकारची आसक्ती. आणि त्या परमेश्वरावर आमचं जे प्रेम आहे ते आसक्तीच्या पोटी. पण या आसक्तीच्या पोटी काहीतरी कारण आहे, काहीतरी कारण आहे. प्रत्येक आसक्तीच्या मागे काहीतरी कारण आहे. रूपासक्ती, परमेश्वराचं रूप सारखं पाहावंसं वाटतं. मी परवा सांगितलं नारायण नारायण, किती पाहावंसं वाटतं. त्या बालाजीचं स्वरूप पाहावंसं वाटतं की, रामाचं स्वरूप पाहावंसं वाटतं की नाही. म्हणून स्वरूपाचे अभंग आहे. रूपासक्ती हा सुद्धा उपासनेचा प्रकार आहे, हा भक्तीचा प्रकार नाही. भक्त हा फार श्रेष्ठ प्रकार, आपण त्याच्याकडे जाऊ. पण आपण उपासनेमध्ये आहोत. तो जो महा आहे त्या महाचे खूप रूप आहे. त्या महाचे रूप आहे देवता स्वरूप. प्रत्येक देवतेचे महास्वरूपाचे किमान 1000 रूप की ऋषींना ज्ञात असलेली रूपे आहेत. 1000 रूप तरी आहेत. सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, 1000 रूप. 1000 नाव म्हणजे काय? प्रत्येक केशव म्हणजे नारायण नाही, नारायण म्हणजे माधव नाही. आमच्या शाहीर राम जोशींनी मोठी गंमत केली. आपल्याला माहिती आहे शाहीर राम जोशी कोण होते? वास्तविक ते फडावर होते. प्रेरणा दिली, उत्तम उत्तम काव्य लिहिले त्यांनी. हे काव्य अशा पद्धतीच्या, अशा सभागृहामध्ये ही काव्य म्हटली पाहिजेत. सुभाषितकार म्हणतात, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. श्रावण मास म्हणजे काय? काव्यशास्त्र विनोदेन. ग्वाल्हेर सुद्धा मोठा संस्थान आहे. इथे सुद्धा काव्याचा आस्वाद आपण घेता. मला तर अतिशय प्रिय असे कवी, अत्यंत प्रिय राजकवी भा. रा. तांबे. काय सुंदर काव्य. तिन्ही सांजा सखी मिळाल्या. हा जो काल आहे प्रदोष काल. तिन्ही सांजा सखी मिळाल्या गेली वचना तुला. आज पासून गेले अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखी मिळाल्या. कनक गोल हा मळीसी माली. कनक गोल हा मळीसी माली. जोडी जो सुयशा चक्रवाक हे पवित्र येती शांत दुखी रणीशा. शांत दुखी रणीशा. त्रिलोक गामी मारुत. त्रिलोक गामी मारुत. ऐशा निर्मळ दाही दिशा. साक्षी ऐसे अमल करोनी ते तव. कर करी धरिला. तिन्ही सांजा. आम्ही इतरांची काव्य खूप म्हणत असतो. त्याच्यात हिंदी काव्य आम्ही खूप म्हणत असतो. यांचं काव्य, त्यांचं काव्य, भरपूर काव्य असतात. म्हणजे आमच्या गावचं आहे त्यांचा अभ्यास आहे का? हे काव्य सोपं वाटलं का आपल्याला? काय तांबे साहेबांना काय म्हणायचं?
हे सर्व शुद्ध भक्ती आहे. तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतो पुढच्या याच्यामध्ये. करकरी धरिला तुम्ही सांजा सखे मिळा नाद जस, एक लक्ष द्या काय शब्द आहे बघ. नाद जसा वेणूत हो रस जसा सुंदर कवनात रस जसा द्राक्षात मनोहर वर्ण सुवर्णात मनोहर वर्ण सुवर्णात हृदयी मी पाहते तुझ तसा. ही भक्ताची भूमिका आहे. नाद जसा वेणूत, वेणू कशी आहे हो? वेणू व्यक्त आहे, नाद व्यक्त आहे. सद्गुरुनाथ महाराज रस जसा बघया द्राक्षात रस जसा बघया द्राक्षात. द्राक्षाकडे बघा, द्राक्ष दिसतो की रस दिसतो? चिंतन आहे. रस जसा बघया द्राक्षात पाणी जसे मोत्यात. आपण म्हणतो मोत्याचं पाणी चांगलंय, दिसतं का? पाणी जसे मोत्यात मनोहर वर्ण सुवर्णात. सुवर्ण, सुवर्णच आहे, सोनं झळाळत. आपल्याला हा भेद करता येतो का? सुवर्ण आणि त्याचा वर्ण याच्यात भेद करता येतो का? सूर्य आणि त्याच्या रश्मी असा भेद करता येतो का? हा ते एकच आहे. मनोहर वर्ण सुवर्णात मनोहर वर्ण सुवर्णात हृदयी मी पाहते तुझ. क्या बात. म्हणजे माझ्या हृदयात तुला पाहतो तर तुझ्या हृदयात मी आहे. सद्गुरुनाथ महाराज हे जे एकीकरण आहे ना, ते भक्तीमध्ये आहे, ते उपासनेमध्ये नाही. उपासनेमध्ये तू देव आणि मी उपासक, किंवा तू देव मी भक्त ऐसे करे. तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. भक्तीमध्ये हे काही नाहीये. म्हणून भक्ती, भक्त आणि भगवान या त्रिपुटी, तो त्रिपुटी जो रहित होऊन जातो तो 100% भक्त. ते सोडून बाकी सगळे उपासक. सद्गुरुनाथ महाराज. म्हणून त्याच्या गुणानुवाद ती पण एक आसक्ती आहे. त्या आसक्तीबद्दल उद्या बघूया. अनेक प्रकारच्या आसक्ती आहेत. 11 प्रकारच्या आसक्ती आहेत. 11 प्रकारच्या आसक्ती. 11 कला मिळूनच एकादशी आहे. कुंडली गवरला म्हणून एकादशी करतात. या सगळ्या आसक्ती आमच्यात असल्या पाहिजेत तर एकादशी करायचे आम्ही अधिकारी. भगवान विष्णूला एकादशीची आवडते आणि 11 आसक्ती आहेत. या 11 कला आहेत. या परमेश्वराला आणण्या सगळ्या उपासनेमध्ये मोडतात. वास्तविक विद्वान त्याला अशा पद्धतीने त्याला भक्तीच्या स्वरूपामध्ये नाही, भक्तीचे स्वरूप हे सगळे याच्यापेक्षा टोटल वेगळं आहे. आपण उपासक आहोत. आपण उपासनेचे अधिकारी आहोत. आपण भक्तीचे अधिकारी नाही. आपण उपासना करण्यामुळे आपण आपल्या घरात करतो. 4 भिंती म्हणजे आमचं घर. पण जो भक्त असतो ना तो म्हणतो हे विश्वची माझे घर. इतकी मोठी भूमिका आमची होऊ शकेल, इतकी व्यापकता आमच्यामध्ये येऊ शकेल. इतकी व्यापकता आमच्यात येऊ नाही शकत. आम्हाला आमचं घर बस. जे काय 4 भिंती असतील शब्द ते आमचं घर. मी आहे, माझी बायको आहे, 2 मुलं आहेत, आहे आमचं घर. इतकी भूमिका ही उपासकाची आहे. जो भक्त आहे त्याला सगळं विश्वच माझे घर. ऐसी जयाची मती स्थिर. स्थिर संस्थिता
नारद भक्ती सूत्रामध्ये एक सुंदर शब्द आलाय, संस्थिता असा शब्द आलाय. संस्थित म्हणजे स्थिर झाली, पक्की झालेली. त्याच्यापासून अचल न होणार, चल न होणारी, अचल अशी भूमिका कोणाची आहे? ती भक्ताची आहे. पण या देवाला या दोन्ही आवडतात बरं का. आपण देवाची आवडी म्हटलं त्याला भक्तीही आवडते आणि उपासनाही आवडते. पण आपल्याला श्रेयस्कर काय आहे याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की भक्तीपेक्षा आपल्याला उपासना श्रेष्ठ. रोज नित्य उपासना म्हणजे एक स्थान. त्याला सांगतो, चतुसूत्री सांगतो, उपासना म्हणजे एक स्थान, एक देवता, एक मंत्र आणि एक वेळ. कुंडली वरदा हे चार जर असेल ना परमेश्वराला अत्यंत आवडते. म्हणून आपण हे 6.5 म्हणजे 6.5 का 6.5 ची वेळ आपण का पाळतो? कारण 6:25 ला राम हजर असतो. सद्गुरुनाथ, तुम्ही उपासना करता, आपण उपासना करतो, ठीक आहे, पण आपली उपासना स्वीकारण्याकरता ती उपास्य देवता तिथे आपल्या आधी हजर असते. मग ती हजर असताना आपण उशीर करायचा का? नाही, माझ्या आधी माझी देवता तिथे हजर आहे, आपण वेळेवर सुरू करतो का? एक वेळ, एक स्थान, एकच मंत्र आणि एकच देवता. त्याच्यावर चित्त स्थिर झालं पाहिजे. असं कोणी केलं तर उत्तर रंगाचं चरित्र कालपासून मी थोडंसं सुरू केलंय, त्याच्यात थोडंसं अजून पुढे जाऊया आपण. सद्गुरुनाथ महाराज, देवाच्या आवडीचे हे 2 प्रकार आहेत, भक्ती आणि उपासना. 2 मार्ग आहेत, 2 मार्ग आहेत. त्या मार्गामध्ये कसा यशस्वी झाला हा साधक याचा आपण विचार करू. पूर्वपद्यात पारनेकर महाराज सांगतात, देवाची आवडी आवडी